सो हे गाईज, दिस इज मी जान्हवी. आणि आज सकाळपासून अजिबात मूड नव्हता की मी व्हिडिओ बनवल. कारण की ना झालं असं आहे की सकाळपासून ना खूप जास्त हे होतं, काम होतं मला. मी आज ऑफिसला नाही गेली कारण की त्याचं पण एक रिझन आहे. मी सकाळी उठली 4 वाजता आणि मम्मीने मला झोपेचं सांगितलं की आज सिलेंडर संपले. आणि सिलेंडरवाल्या काकांनी पण आम्हाला सिलेंडर खूप लेट आणून दिलं. त्यांनी मला 10:30चा टायमिंग सांगितला आणि त्यांनी मला 12 वाजता सिलेंडर आणून दिला. सो कसा बसा मी तिला फराळ बनवून 1 वाजेपर्यंत तिला मी टिफिन पोहोचवून दिला. आणि आता झालं असं आहे की आता मी जेवण केलं आहे आणि आता वाजले दुपारचे 1:30. आणि आता माझा जाऊन काही फायदा नाही कारण की 1ला गेली असती तर लंच ब्रेक नंतर तरी मला तिथं काम करता आलं असतं ऑफिसला. पण आता जाऊन खरंच काही फायदा नाही कारण की अजून मी आंघोळ पण नाही केलेली. आणि हा पाठीमागचा पसारा बघताय ना, हे सगळं आवरायचं आहे मला. आणि हे सगळं करता करता माझे पप्पा पण मला मध्येच बोलले की याच्यानंतर सुट्ट्या नको घेऊ बाळा, पण आजचे दिवस नको जाऊ, खूप जास्त थकली आहे. सो असं जर घरच्यांचा सपोर्ट असला तर कोणत्याच मुलीला ऑफिस जाऊशी नाही वाटणार. बट सिरियसली सांगते, माझा ऑफिस बुडवायचा किंवा ऑफिसला न जाण्याचा असा काही प्लॅन नव्हता. तो अचानक ठरला आहे. मी सकाळपासून विचार करत होते मी व्लॉग बनवू का नाही. बट नंतर विचार केला, चल आता बनवूनच टाकते. सो आता मी ना कणीचे टमाटे आणि वाटाण्याची भाजी बनवते आहे. आता पप्पांना डबा द्यायचा आहे आणि लिटरली आता संध्याकाळचे 6:30 वाजले. आणि मी सकाळपासून काम आवरत होती, मध्ये मी 2 तास झोपली पण. आता मी टमाटे चिरते आहे. सो बाय द वे, मी आज आंघोळ नाही केली, बट कोणाला कळणार आहे असं नाही आहे, मी नंतर करणार आहे. आता मी सध्या टमाटर चिरते. पण कॉन्सन्ट्रेट ऑन युअर टमाटर. चिरते पप्पा मी. माझे पप्पा बोलतात, हां माझ्या पप्पांची खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे मी ऑफिसवरून आल्यानंतर पप्पांचा टिफिन बनवते आणि आज मी ऑफिसला गेलीच नाही ऑब्व्हियसली. सो ते मला बोलत आहे की मी तुला चिरून देतो, पण म्हटलं नको, मी चिरून घेऊ. आणि आता माझी मम्मी येईल, तिला घ्यायला जायचं आणि पप्पाचा संध्याकाळचा डबा. सकाळी खूप जास्त धावपळ झाली माझ्या एका चुकीमुळे. सो आणि मी ड्युटीला पण नाही गेली माझ्या ऑफिसमध्ये. आता हे वाटाण्याच्या शेंगा आहे, याला मी आता छान करून घेते, पील करून घेते. म्हणजे त्याची छान अशी वाटाणे आपल्याला काम. मला जास्त स्वयंपाक बनवायची गरज नाही आहे कारण की ना काय बोलतात मला, आम्ही खूप लेट जेवलो होतो कारण की स्वयंपाक खूप उशीर झाला त्याच्यामुळे. आणि त्यामुळं मला जास्त स्वयंपाक बनवायची गरज नाही. इतकं लेझीवालं फिलिंग येतं आहे कारण की तुम्ही शावर पण नाही घेतला आणि त्याच्यानंतर एवढं काम करणं नॉट पॉसिबल. माझी अवस्था बघू शकतो, कत्तही घाण दिसते मी आता. बट म्हणजे माझं टॉप चांगलं दिसते. सो गर्व आहे मला या गोष्टीचा. मी आंघोळ नव्हती केली म्हणून मी देवपूजा पण नाही केली माहिती. आणि माझी मम्मी डायरेक्ट चित्थडे काढेल माझी माहिती. तिला खूप असं हे होतं की तू आंघोळ नाही केली, तू हे नाही केलं. असं प्रत्येक आईला होतं, बट माझ्या आईला थोडंसं व्हायला पाहिजे. ॲक्च्युली मी कॅमेरा अँगल थोडासा चेंज करते म्हणजे मी नक्की काय करते ते पण तुम्हाला दिसेल. दिसतंय ना, फारच जवळ आहे.
आणि बघा मग अशी इतका घाण होता किचन ओटा आणि आता मी सगळं साफ केलं आहे. तर मी फक्त एवढंच आहे माझा किचन ओटा, बाकीचं एकदम साफसुथरा ठेवला आहे. अजिबात घाण वगैरे काहीच नाही आहे. सो या मला आवरायचं असलं तर मी खूप चांगल्या पद्धतीने आवरू शकते. घाण राहत नाही बेसिकली माझ्या घरामध्ये, आणि कधी कधी होऊन जाते. घर आहे ऑब्विसली ते, सो घरामध्ये घाण तर होणारच. मी अर्धवटच येते आय थिंक, म्हणजे थोडंसं नॉर्मल नाही का. मला ट्रायपॉडची सख्त गरज आहे, कारण की मला जर असं शूट करायचं असतं. आता आयफोन घेतला आहे, माझी अजिबात कंडिशन नाही माहिती आहे. 10 रुपयाची पाणीपुरी पण महाग झाली आहे माहिती आहे. आमच्याकडे 20 रुपये प्लेट आहे. तुमच्याकडे काय म्हणजे काय रुपये प्लेट मला प्लीज सांगा, कारण की ती सुद्धा इतकी महाग झाली आहे. आणि खरंच आहे, पार्टी करायची तर कतई अवकात नाही राहिली माझी. काय सांगू तुम्हाला, लोकांना असं वाटतं वा मी आयफोन घेतला. नाही भेंडी, आयफोन कसला. एक मिडल क्लास फॅमिलीसाठी हेच खूप दुर्दैव असतं. दुर्दैव कसलं असतंच यार, फायनान्शियल प्रॉब्लेम ना सगळ्यांकडेच असतं. मी सिंपती नाही घेते बरं का फायनान्शियल प्रॉब्लेम, पण सांगते मी की मिडल क्लास फॅमिलीसाठी वर्थेड नसलेल्या गोष्टी घेतल्या ना का मग ते थोडंसं बजेट असतं. जमतं मला हे पण राहायला माहिती. माझी इतकी इच्छा आहे की मी स्कूलवरती जावं, पण मला जाता येत नाही आहे कारण की मला जॉब पण करायचा आहे. आणि स्कूलवरनं पाहिजे तेवढी इन्कम पण भेटत नाही. आणि स्कूलचा सीझन फक्त उन्हाळ्यापर्यंतच असतो, त्याच्यामुळे नाही ते इतकी छान छान ती इतकी मजा करत असते सगळे. ऑब्वियस यार मी 1 महिना मजा केली, मला इतकंच तरी होतं. सो मला स्कूल मला इतकं आवडतं ना. डान्समध्ये काय सांगू तुम्हाला, लई मज्जा येते. पण आता ते सगळं काहीच होणार नाही. आता फक्त जायचं 8 तास PC समोर बसायचं, काम करायचं, खूप डिफिकल्ट होऊन जातं. वाटाणे इतके फ्रेश आणले माझ्या मम्मीने का, म्हणजे मी पण गेली होती आईसोबत घ्यायला, पण दिसत नाही. वाटाणे इतके छान आणले तिने, 2-3 खाली पण पडले माझ्याकडनं. हां खरंच खूप सुंदर वाटाणे आणले तिने माहिती. असे कवळे कवळे असतात असे. असे कवळे कवळे वाटाणे आणले. आणि कचरा झाला कुठं तिकडं कोणत्या बिल्डिंग मध्ये आली तू? समोरच्या रस्ते हाल झाले. कोथिंबीरचा पुरे मम्मी आपल्या घरामध्ये कोथिंबीर न घेतली. आपण फक्त भोगीचं सामान म्हणजे मकर संक्रांतीचं सामान घ्यायचं. तो पुरणार बी नाही का मम्मी 5 बोलक्यांमध्ये आपल्याला. मम्मी अगं इकडं वाटत पण नाही माहिती केवढी रात्र झाली आहे. कॉलनीमध्ये सगळेजण झोपले माहिती. अशी भयानक थंडी वाजते.
मम्मी इथली पाणीपुरी गर्दी बघ. खरंच खाऊ बरं का भोगे काका चालू तेलाचा लावा घेऊन झालं मला ते का मावशी घरी असतील का जायचं त्यांच्या भेटून त्यांना ना तुमचं येणं काही जमत नाही आम्हीच येतो असं चल ना जाऊन येऊ मग पहिले भोगीचं याचं सामान घे पहिले कसलं तिळगुळचं भोगीचं तिळगुळचं सामान काय माहिती राव ते बघ ना मम्मी तिथं आहे ते बघ ते समोर बोळके कसे दिले बोळके कसे दिले 30चे 35 30चे 5 कशी घेतले बाजारात पूर्ण आपल्याला ब्लॉग शूट करते अपशब्द निघाले असते माझ्या तोंडात ब्लॉग शूट करते म्हणून नाही तर अपशब्द निघाले असते माझ्या तोंडात मी ना आत्ता गावात आली आहे आणि माझी मम्मी आता आहे ना ताकाची पिशवी बघायला गेली आहे भेटते का नाही कारण की उद्या मकर संक्रांती आहे आणि तिला आहे ना कढी बिडी बनवायची मला इतकी लाज वाटते व्हिडिओ बनवायला अर्धा घ्या तुझ्या हातात आहे बघ लॉज बोलते एक फोन कुठे आहे एक फोन कुठे आहे म्हटलं 2 फोन हातात एक फोन माझ्या हातात एक फोन तिच्या बोलते एक फोन कुठे आहे आणि तो फोन तिच्या हातात होता असं एकदा झालं तर गोष्ट मानू पण शकतो नाही का ती रोजच करते वीजचं द्या दूध नाही ना काहीच नाही स्कॅनर कुठं किती झालं 15 ₹15 received on PhonePe. मग काटन सारखं काही नाही ना फुटल बिटल असं काही नाही ना तिकडनं जावं लागलं टायमिंगवर का मम्मी झोपायला माझ्या मम्मीला आत्ता आठवलं की उद्या भजी करायचे आणि घरी बेसन नाही हे का लॉजिक थोडंसंच